नमस्कार नमस्कार. शेतकरी मित्रांनो. नमस्कार सुधाकर रावजी. नमस्कार. मी यशपाल पुणेकर, ऑरेंज सिटी लिसियस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी आहे. मागच्या वर्षीपासनं आम्ही हिंगोली या क्षेत्रामध्ये हळदीवरती आपल्या जैविक किटचे परिणाम घेत आहोत आणि त्याच अनुषंगाने आम्ही मागच्या वर्षीपासनं सुधाकर काकांसोबत जिंतूर या तालुक्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये जैविक किटचा उपयोग करून ही हळद जी आमच्या मागे दिसत आहे त्या हळदीचा आपण उत्पन्न घेतोय. तर मी काही प्रश्न विचारू इच्छितो. सर, आपलं नाव काय? सुधाकर पंडितराव हुलकुंडे, आपण कुठले? भिलज, भिलज, तालुका तालुका जिंतूर, जिंतूर आणि जिल्हा हिंगोली, परभणी. परभणी. बर, परभणी जिल्ह्यात, माफ करा, परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही आहोत. मागच्या वर्षी आपण या ज्या क्षेत्रामध्ये आपण उभे आहोत त्या क्षेत्रामध्ये आपण रासायनिक पद्धतीने हळद घेतली होती. हो. तर त्याचे काही थोडेसे तुमचे अनुभव शेअर कराल की आपण काय काय वापरलं होतं, आपण खत काय दिलं होतं, वापरलं होतं, किती वापरलं होतं, एक थोडस. रासायनिक खतामध्ये 10-26-26 किती घेतलं होतं? 10-26 एकरी 2 बॅग आणि युरिया, DAP नाही, पोटॅश आणि दुसऱ्या सेकंड डोस मध्ये पोटॅश आणि DAP. असे पोटॅश आणि DAP किती बॅग लागले आपल्याला टोटल? पोटॅश आणि DAP एकरी 1 बॅग पोटॅश आणि 2 बॅग DAP लागले. आणि मग पूर्ण 9 महिने जे आपल्याला फवारणी आणि बाकी औषधं लागले त्याचा जवळपास पूर्ण ओव्हरऑल खर्च किती लागला होता मागच्या वर्षी? आपण रासायनिकची गोष्ट करतोय. मागच्या वर्षी एकरी जवळपास 30,000 ते 40,000 रुपये खर्च आला होता. 30,000 ते 40,000 खत आणि औषधी फवारणी खर्च. आणि म्हणजे आता जे 40,000च्या जवळपास हा एकरी खर्च आला होता. तर काका, मला आता या वेळेस विचारायचं आहे की या वर्षी तुम्ही जैविक किट वापरून जे उत्पन्न घेत आहात या एकरी 1.5 एकरीच्या आपल्या परिसरामध्ये, तर आतापर्यंत आपण काय काय वापरलं? म्हणजे खत किती वापरलं तुम्ही? जे आपण कमी करतो म्हणतो की 70% आपण आधी खत कमी करून नंतर जैविक किटचं आपण हे करतोय, तर खत किती टाकलं तुम्ही यामध्ये? याच्यामध्ये सुरुवातीला 10-26-26 2 बॅग टाकल्या होत्या. 2 बॅग आणि त्याच्यासोबत लिंबोळी पेंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट. तर असं एवढंच टाकलं होतं. ठीक आहे. तर त्याचा खर्च किती होता जवळपास? त्याचा खर्च एकरी 6,000 रुपये. 6,000 रुपये एकरी खर्च. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही टाकलं त्याच्या व्यतिरिक्त खतामध्ये? नाही, दुसरा डोस टाकला ना. दुसरा डोस टाकला. तो किती दिवसानंतर टाकला होता? त्याच्यामध्ये 20-20-0-13 प्लस सल्फर टाकलं होतं आणि लिंबोळी ते जवळपास 5,000 ते 6,000 रुपये. म्हणजे 6,000-12,000 रुपये तो खर्च. त्याच्या व्यतिरिक्त काही आणखी? त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्या ह्या जैविक प्लॉटला नाही, त्याच्या व्यतिरिक्त नाही. ठीक आहे. मग त्यानंतर तुम्ही ही जैविक किट हळदीवंत घेतली ऑरेंज सिटी नॅचरलची. ती किती, त्याचा खर्च किती आला जवळपास आतापर्यंत? 12,000 रुपये त्याचा खर्च आला. तर 12,000च्या व्यतिरिक्त आणि ते 12,000 असे 24,000 व्यतिरिक्त आतापर्यंत काही खर्च आणखी आला का आपल्याला? त्याच्यानंतर काहीच नाही आला. आणि आता ज्या पद्धतीत ज्या स्थितीमध्ये आपली हळद आहे त्या स्थितीमध्ये आणि तुमच्याकडे रासायनिक पण हळद आहे, तर ह्या दोघांना आपण जर कम्पेअर करतो किंवा या दोघांचा आपण दोघांमध्ये काय म्हणतात त्याला, कंपॅरिझन, तुलना जेव्हा करतो तर तेव्हा तुलनेमध्ये तुम्हाला काय दिसून येतं की रासायनिक आणि आपल्या जैविक याच्यामध्ये आता 30,000 काय 30,000 झालेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा जो कंपॅरिझन आहे काका, तुम्हाला आता म्हणजे तुमच्या अनुभवानुसार की जी जैविक हळदीची स्थिती आहे त्या स्थितीमध्ये आपल्याला किती उत्पन्न येऊ शकतं आपल्या या 1.5 एकरात? एका 1.5 एकरामध्ये 50 क्विंटल हळद होईल अशी तुम्हाला म्हणजे अपेक्षा आहे. हे अंदाजच आहे, अजून आपण याच्यावरती पुष्टी करत नाहीये की येणारच म्हणून.
आपण हळद निघाल्यानंतर आपण ते करणारच आहोत. हम्म. आणि याच तुलनेमध्ये आपण रासायनिक मध्ये किती येऊ शकते याची काही अंदाज आहे का आपल्याला? एवढ्याच क्षेत्र तिकडे असल्यामुळे त्यात सुद्धा जवळपास 10 क्विंटल कमी होईल. 10 क्विंटल म्हणजे 40 क्विंटलच्या जवळपास ते पण होईल. येण्याची शक्यता आहे. हम्म. तर खर्च जास्त, उत्पन्न 10 क्विंटल कमी, खर्च कमी जैविक मध्ये आणि उत्पन्न 10 क्विंटल जास्त. आता गुणवत्तेचा जेव्हा आपण बोलणार आहोत, तर सध्या आम्ही काही बेण्यांना तोडून बघितलं आहे आणि त्याचा जे कर्क्युमिनचा जो एरिया आहे तो एरिया पण आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये नंतर दाखवणारच आहोत की काय त्याचं आहे. पण आपण त्याच्यावरती पण आत्ताच कुठलंही प्रेडिक्शन करू शकत नाही की कर्क्युमिनचा पर्सेंटेज याच्यामध्ये हा सेलमस आहे बरोबर. सेलम. सेलम या व्हेरायटीमध्ये आपण 2.5च्या वर जाणार की नाही आपण याचं आता प्रेडिक्शन करत नाही. पण ओव्हरऑल ज्या पद्धतीने आपली हळद दिसते आहे ती तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी आहे, म्हणजे तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहात. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये सुधाकरराव सरांसोबत आपण इथे आहोत. त्यांच्या शेतामध्ये आम्ही जे प्रयोग हळदीवंत ही जैविक कीट वापरून जी हळद आपण इथे तुम्ही बघता आहे त्या हळदीचे रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि आपण हा पहिला व्हिडिओ आहे. आपण याचा जे उत्पन्न येणार त्यावरती आपण दुसरा व्हिडिओ नक्कीच आपण पुढे हे करणार आहोत. तर आपण बघत राहा. आणि सुधाकर काका, मला तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काही संदेश देऊ इच्छिता का की जैविक वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटते आहे आणि बाकी शेतकऱ्यांना त्याचं मार्गदर्शन काही सांगू शकाल? जैविक वापरल्याने एक तर जैविक असल्यामुळे त्याच्यात मध्ये रासायनिक घटक नसल्यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारची बाधा होण्याचा प्रश्न येणार नाही. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये जी काही यील्ड आहे ते यील्ड पण सध्याच्या स्थितीमध्ये वाढून येईल अशी अपेक्षा आहे. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद काका आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओ.